हाय, कशा आहात? मस्त मजेत ना? वाजलेले हो ते रात्रीचे 11 आणि 11 वाजता रात्री आम्ही भाजणीची काय म्हणतात तयारी करत होतो. इथे बघू शकता 1 किलो तांदूळात मी छान भाजून घेतलेला आहे. काय काय घेतलेलं साहित्य ते सांगते. थोडेसे पोहे, थोडीशी शाबू, 2 किलो तांदूळ असं सगळं मिळून त्यांनी घेतलं होतं. डाळी पण तुम्हाला मी पुढं जाऊन दाखवेनच कोणत्या कोणत्या डाळी त्यांनी घेतलेल्या आहेत. पण हेच भाजण्यासाठी खरंच खूप वेळ लागला. चकलीची भाजणी अशी असते की त्याला खूप जास्त वेळ लागतो भाजण्यासाठी तरी, कारण गडबडीत कसं पण भाजा आणि द्या असं करून चालत नाही. कारण एकदा त्याचं प्रमाण बिघडलं तर सगळं बिघडत जातं ते पुढं. त्यामुळे हळूहळू करावं लागतं. त्याच्यामध्ये मी छान मस्त सारण वगैरे तयार करून घेतलं होतं शंकरपाळीचं. ते करण्यात पण बराच वेळ गेला. 10 वाजल्यापासून आम्ही हे सगळं करत होतो. बेसिक दिवाळी म्हणलं की बेसिक तयारी करण्यात खरंच खूप वेळ जातो. त्यानंतरनं हे बघू शकता हरभऱ्याची डाळ त्यांनी अर्धा किलोची घेतली होती. अर्धा किलोचं प्रमाण आहे हरभऱ्याच्या डाळीचं. ऐक, हरभऱ्याची डाळ अर्धा किलो. त्यानंतर बाकीच्या डाळी त्यांनी पावशर घेतल्या होत्या. दिवाळी म्हणलं की हे सगळं आलंच. खूप वेळ लागतो या भाजणीला, म्हणून त्या थोडं जेवून झाल्यानंतर निवांत रिलॅक्समध्ये हे सगळं करत होतो. कारण गडबडीचं काम नाही आहे. गडबडीत केलं तर मग सगळंच पुढं जाऊन फिसकटत जातं. त्याच्यामुळं मग थोडं प्रमाणात हळूहळू जेवढं होईल तसं करायचं. आज आता हे चकलीची भाजणी केली तर उद्या लगेच दळून आणून संडेला आम्ही चकली करणार आहोत. कारण मग संडेला कसं सगळेजणच घरात असतात, थोडी सगळ्यांचीच मदत होते. त्यामुळे संडेलाच आम्ही चकली करणार आहोत. आता आधीमध्ये केलं तर मग असं होतं की दिवसभर करता येत नाही, रात्रीचीच करावी लागते. आणि चकली हा असा पदार्थ आहे जो सकाळी जेवढ्या प्रमाणात तुम्ही करशील दुपारी सकाळी तेवढा तो चांगला म्हणजे व्यवस्थित करता येतो. रात्रीचं केलं तर मग कसं आपल्याला एकतर झोप आलेली असते आणि मग कसं पण करा आणि ठेवा, एका बरोबर वाटत नाही. त्याच्यामुळं बघूया, रविवारी चकलीचा प्लॅन आहे आमचा. बाकी करंजीची आम्ही बेसिक तयारी जी असते सारण वगैरे ते सगळं करून ठेवलेलं आहे. डेस्केट कोकोनट जे असतं ते घेऊन येणार होतो, पण नंतर नानी विचार केला की खोबरं जे असतं त्या खोबऱ्याला थोडीफार जरी पाट हवीच. त्याचं पाट म्हणजे तो त्याचा खालचा भाग असतो काळा तो तर हवाच थोडाफार. आणि मग डेस्केट कोकोनटमध्ये असं झालं की ते थोडं कडक होतं आणि नंतरनं मग ते करंजी तर कडकपणा जर आला किंवा मग ते फुटलं तर पूर्ण करंजी तेलामध्ये फुटणार. त्याच्यापेक्षा म्हणलं जाऊ दे, आपण खोबरंच घेऊया. अखंड खोबरं घेतलं होतं. त्यानंतरनं ते खोबरं घरात आणलं, खिसलं, बारीक केलं. त्याच्यानंतर त्यात साखर वगैरे सगळी टाकली. एवढं सगळं करण्यातच 11 वाजले. त्यानंतरनं मग इथे आत्ती मला थोडं सांगत होत्या. ह्यामध्ये बघा आता हरभऱ्याची डाळ त्या भाजायला लागल्यात. कारण काय त्यांचं असं मत होतं की डाळींचा जोपर्यंत वास येत नाही किंवा त्याला असं तांबूस कलर येत नाही तोपर्यंत समजायचं नाही की त्या डाळी भाजलेल्या आहेत. वेळ लागतो, बराच वेळ लागला हे सगळं करण्यासाठी. कारण काय म्हणतात, एखादी डाळ हरभऱ्याची डाळ भाजण्यासाठी भरपूर वेळ लागला. खूप उशीर त्या हलवत होत्या, मोठ्या गॅसवरती करत होत्या तरी पण वेळ लागला. हरभऱ्याची डाळ त्यांनी किती अर्धा किलो घेतली होती. दरवेळी चकलीची भाजणी ह्या त्याच करतात. या मागच्या वेळी जेव्हा आम्ही असं काहीतरी शूट करायचं म्हटलं तर जमलं नाही, कारण आम्हाला खूप वेळ झाला होता. म्हणून म्हणलं जाऊ द्या, आता एवढा रात्री नको करायला, म्हणून आम्ही काही केलं नाही. पण ह्यावेळेस काय म्हणलं नाही, आता किती पण वेळ होऊ दे, करूयाच आपण. म्हणून रात्री 11 वाजता आमचं हे सगळं चालू होतं. त्यानंतरनं दुसरी डाळ त्यांनी घेतलेली आहे. हरभऱ्याची डाळ छान भाजून झालीपर्यंत जराशी कडक होईपर्यंत त्यांनी भाजली. त्यानंतर दुसरी डाळ घेतली होती ती उडदाची डाळ घेतली होती. उडदाची डाळ पावशर होती. उडदाची डाळ खरंच खूप छान होती. देशी डाळ होती, एकदम बारीक. उडदाची डाळ खरंच खूप छान होती. ही छान मस्त भाजून घेतलेली आहे डाळ. त्यांचं फक्त एकच म्हणणं होतं की डाळींचा जोपर्यंत वास येत नाही, त्याचा कलर जोपर्यंत बदलत नाही तोपर्यंत त्याला भाजत राहायचं. जेवढी तुमची चकलीची भाजणी चांगली असेल तेवढी तुमची चकली खमंग आणि खुसखुशीत होते, असं त्या सांगत होत्या.
उडदाची डाळ भाजून झाल्यानंतर लगेच त्यांनी मुगाची पण डाळ भाजून घेतलेली आहे. सगळ्या डाळी छान मस्त वास येऊपर्यंत खमंग भाजून घेतल्या होत्या त्यांनी. आमचं तांदूळ हे 2 किलो तांदूळ होतं. त्यानंतर शाबू भाजलीत त्यांनी. हे बघू शकता छान मस्त सगळ्या प्रकारचं त्यांनी ज्या डाळी होत्या त्या आम्ही भाजून घेतलेल्या आहेत. सगळं छान मिक्स केलं त्यांनी. परत हे वजनी प्रमाण जर सांगायचं झालं तर सगळं मिळून 3.5 किलोचं झालं होतं हे पीठ. त्यानंतर मग त्यांनी ह्याच्यात काय काय टाकलं ते तुम्हाला मी पुढे सांगतेच. सगळं छान मिक्स करून घेतलेलं आहे. त्यानंतर त्याच्यामध्ये शाबू टाकणार आहे. शाबूचं पण सेमच होतं. शाबू त्या कशासाठी टाकल्या, शाबूमुळे छान चकली जे आपली आहे ती खुसखुशीत होते, त्याच्यामुळे त्यांनी त्यात शाबू टाकली होती. थोडीशीच वाटीभर शाबू टाकायची आहे, जास्त नाही. आणि उडदाची जी डाळ टाकली होती ती आपण चिकटपणा येण्यासाठी टाकली होती. सगळं आता आपण ह्याच्यात बघू शकता सगळं मिक्स केलेले आहे त्यांनी. ह्याच्यामध्ये राहिलेले आहे फक्त शाबू. आणि जे पोहे आहेत ते पोहे आपण कच्चेच टाकलेले आहेत, न भाजता टाकलेले आहेत. पोहे भाजून टाकलेले नाही आहेत. अजून खडे मसाले काय काय टाकायचे आहे तेही तुम्हाला सांगते मी पुढे जाऊन. त्यात ह्यात फुटाण्याची जी आपली डाळ असते ती कच्चीच टाकलेली आहे. फुटाण्याची डाळ पण भाजून नाही टाकलेली आहे, कच्चीच टाकलेली आहे. वाटीभर फुटाण्याची डाळ टाकलेली आहे. जास्त टाकलेली नाही फुटाण्याची डाळ, पण वाटीभरच टाकलेली आहे. हे सगळं छान हाताने मिक्स करून घेतलं त्यांनी, बघू शकता. आणि वास इतका सुंदर येत होता. त्यानंतर थोडासा ओवा टाकलेला आहे त्यांनी वरतून. ओव्याचं प्रमाण किंवा मग ह्याचं प्रमाण तुम्हाला हवं तेवढं तुमच्या अंदाजाने तुम्ही टाकू शकता. त्याने त्यांच्या अंदाजाने सगळं ओव्याचं प्रमाण वगैरे टाकलं होतं ह्याच्यामध्ये. ओवा. त्यानंतर थोडेसे धने टाकलेले आहेत चवीनुसार. धने पण तुम्हाला ह्या खडे मसाले जे आहेत त्याचं प्रमाण तुम्हाला हवं तसं तुम्ही टाकू शकता. धने टाकलेले आहेत. त्याच्यात त्यांनी त्यात जिरे पण थोडेसे टाकले होते. हे आपण दळून आणताना त्यामध्येच हे सगळं टाकलेलं आहे त्यांनी. धने, जिरे, ओवा. आणि ह्याच्यामध्ये वरतून जे आपण टाकणार आहोत ते तीळ टाकणार आहोत त्याच्यावरतून, जेणेकरून आपली चकली जेव्हा छान मस्त भाजली जाईल तेव्हा त्याच्यात तीळ छान उठून दिसेल. तीळ वरतून टाकायची आहे. इथे बघू शकता छान आपली मस्त चकलीची भाजणी तयार आहे. मिक्स करून घेतलेलं आहे. ह्याच्यामध्ये फक्त राहिलं होतं थोडं बेसिक ते हिंग राहिलं होतं. हिंग तेवढं टाकायचं बाकी आहे. बाकी सगळं आपली चकलीची जी भाजणी आहे ती तयार आहे. छान मस्त वास तर इतका सुंदर येत होता की काय सांगू शकत नाही मी. खरंच वास खूप सुंदर येत होता. वास आला तर छान आपली चकली भाजली गेली, चकलीची भाजणी झाली असंच म्हणावं लागेल. एखादी भाजणी जर करायचं म्हणलं तर त्याचा वास येऊपर्यंतच करावी लागते. त्याच्या वासावरूनच कळतं की हा चकलीची भाजणी सुरू आहे. छान मस्त आता ह्याच्यावरती झालेले आहे. तुम्हाला अनेकदा मी ह्याचं प्रमाण सांगते जे त्यांनी तुम्हाला सांगितलं होतं. ह्याच्यात आम्ही 2 किलो तांदूळ घेतलं होतं. त्याच्यानंतर अर्धा किलो हरभऱ्याची डाळ, पावशर मुगाची डाळ, पावशर उडदाची डाळ, वाटीभर पोहे, वाटीभर शाबू आणि फुटाण्याची डाळ वाटीभर. हे सगळं मिक्स करून छान भाजून घेतलं होतं. अशा प्रकारे भाजणी केली होती. त्यानंतर मग जिरा, ओवा आणि हिंग, थोडेसे धणे हे सगळे वरतून टाकलेले होते आपण. अशी छान मस्त आपण चकलीची भाजणी केलेली आहे. तुम्ही कशा चकलीची भाजणी करता ते कमेंट बॉक्समध्ये मला नक्की सांगा. एवढंच करता आम्हाला भरपूर वेळ झाला होता. खूप जास्त वेळ झाला होता. 12-12:15 वाजले होते आम्हाला ही चकलीची भाजणी करण्यासाठी. चला, व्हिडिओचा एंड मी इथंच करते. भेटूया उद्याच्या ब्लॉगमध्ये. तर इथून पुढे जे तुम्हाला येतील आता ते ब्लॉग तुम्हाला दिवाळीचेच असतील. तुम्ही कसं करता ते नक्की मला सांगा. तोपर्यंत बाय बाय.